नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण 30 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज पाहणार आहोत। त्यासाठी आपण हे दोन ब्लाउज पीस घेतले आहेत। आज आपण डायरेक्ट कापडावर प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कट करायचा ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाठीमागचा भाग घेणार आहोत। त्यासाठी आपण ही घडी घेतली आली आहे। ही घडी आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच। आता प्रथम आपण ब्लाउज पीस सरळ करून घेऊयात। या प्रकारे आपण एक सरळ रेष ओढून घेतली। आता या सरळ रेषेपासून आपण खाली मापे टाकायला सुरुवात करणार आहे। आता पाठीमागचा भाग काढण्यासाठी आपण आपली पूर्ण उंची आहे 12.5 इंच, त्यात 1 इंच असं 13.5 ची ही उंची टाकून घेतलेली आहे। आता आपण प्रथम पाठीमागचा भाग काढणार आहोत। आता आपण शोल्डर टाकून घेऊया। तर शोल्डर आपण 5 घेतलेला आहे। आता थोडं खाली जाऊन आपण 5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि मुंडाही आपला 5 इंचावरच आहे। या प्रकारे अशी एक सरळ रेष ओढून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि या रेषेवर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं हे मार्क करून घ्यायचं आणि हे पुढे आपलं मार्जिन। आता कमरेच्या साईडला आता कंबर आपली आहे 25 इंच। त्यासाठी आपण 6.5 वर मार्किंग केले। 1 इंचाचा डाच पाठीमागचा डाचसाठी आणि 1.5 इंचाचं मार्जिन, आणि हे आता मार्जिन 1.5 इंचाचं आपण जोडून घेऊयात। आता आपण गळ्याचं माप टाकणार आहे। गळ्याची रुंदी आपण 2 इंच घेणार आहोत। 2 इंचावर एक मार्क करून घेतलं। पाठीमागचा गळा आहे आपला 8.5 इंचाचा। 8.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। खालच्या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि एक बॉक्स आखून घेणार आहोत। वरच्या साईडने 2 इंच, खालच्या साईडने 2.5 इंच असं घेतलं की गळा आपला खालच्या साईडने थोडा पसरट येतो, त्यामुळे अगदी व्यवस्थित छान दिसतो गळा। आणि ह्याला आपण असा गोल शेप देणार आहोत। आता कमरेच्या साईडने आपण मार्जिन सोडून असं निम्म करायचं, तिथे एक खूण करून घ्यायची। हा पाठीमागचा डाच झाला आपला। ह्याची उंची घ्यायची आहे 4.5 इंच। 4.5 इंचावर एक मार्क करून एक रेष ओढून घेतली आणि आपण त्यासाठी 1 इंच सोडलेला आहे। त्यासाठी आपण इकडं 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच या प्रकारे घेतलं आणि हे असं जोडून घेतलं। हा आपला झाला पाठीमागचा डाच। आणि डाच घेतल्यानंतर आपला ब्लाऊज बाजूने उचलला जातो, खाली सरकला जातो, त्यामुळे आपण हे असं 1/2 इंच वरती जायचं आणि या प्रकारे जोडून घ्यायचं। या प्रकारे आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो। आणि आता आपण मुंड्याचं मार्किंग करणार आहोत। तर मुंड्याचं मार्किंग करताना या चौकोनी बॉक्सच्या तिरकं 1 इंच घ्यायचं आणि जे 5 इंच घेतले त्याचं निम्म करायचं आणि तिथपासून आपण आकार द्यायला सुरुवात करायची। तर हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार या प्रकारे असं देत खाली 1/2 इंच जायचं, त्यामुळे आपला ब्लाऊज काखेमध्ये अजिबात ताणला जात नाही आणि फिटिंगला अगदी व्यवस्थित बसतो। तर हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार। आणि गळ्याच्या साईडने अगदी 1/2 इंच या प्रकारे तिरकं जोडून घ्यायचं आणि त्यावर कट करायचा ब्लाऊज। यामुळे काय होतं, आपले शोल्डर अजिबात उतरत नाहीत आणि ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो। अगदी 1/2 इंच, जास्त नाही घ्यायचं। आता हे आपण कट करून घेऊयात। तर आपला पाठीमागचा भाग पूर्णपणे तयार आहे। तर या प्रकारे आपण पूर्ण कट करून घेतले। आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत। तर फ्रंट पार्टची कटिंग करताना आपण 1/2 इंच हुकलूक पट्टीसाठी या प्रकारे रेष मारून घ्यायची आणि आपला पाठीमागचा भाग त्या रेषेला असं या प्रकारे ठेवून अगदी आहे तसा पूर्ण
आखून घ्यायचा व्यवस्थित. आणि याची घडी घेताना मी जी पाठीमागचा आपला भाग होता त्यापेक्षा 1.5 इंच जास्त, आपला पुढचा भाग 9 इंचाचा होता, ही 10.5ची घडी घेतलेली आहे मी. तर या प्रकारे असं आखून घ्यायचं. पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग काढण्यासाठी आपण हे पूर्ण असं आखून घेणार आहोत. शोल्डर गळ्याच्या बाजूने, खाली कमरेच्या बाजूने आहे असं आखून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर आपण पुढची मार्किंग करणार आहोत. आता आपण हा पाठीमागचा भाग काढून टाकूया आणि पुढच्या भागाची मार्किंग करायला सुरुवात करूया. आता आपण पुढचा भाग काढताना 1 इंच वाढवून घेणार आहोत. तर या प्रकारे खालच्या बाजूने आपण 1-1 इंच वाढवणार आहोत. 1 इंच वाढवून रेष ओढून घ्यायची. कारण प्रिन्सेस कटचा आकार दिल्यानंतर आपला ब्लाऊज वर उचलला जातो, त्यामुळे हे आपण 1 इंचाचं जास्तीचं हे कापड घेणार आहोत. आता या साईडने 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे, मुंड्याच्या साईडने इकडं काखेच्या साईडला, आणि कमरेच्या साईडने आपण 1.5 इंचाचं जास्तीचं मार्जिन घेणार आहोत. आणि हे जोडून घेऊया. आपला मधला डाच जो 1.5 इंचाचा येणार आहे त्यासाठी आपण कमरेच्या साईडने 1.5 इंच हे अगोदरच वाढवून घेतलेलं आहे. आता मुंडा आखून घेऊयात. हा 5 इंचावर आपला मुंडा आहे. तर या प्रकारे असा बॉक्स करून घेतला. आणि त्याच्यात 1/2 इंच आतमध्ये येऊन असा आतल्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. आता पुढचा गळा आपण टाकणार आहोत. पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा. तर 6 इंचावर मार्क करून आपण इथेही 2.5 इंच असा पसरट करून घेतला आहे पुढचा गळा. आणि हा असा बॉक्स आखून घेतला. आणि हा पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतला. तुम्हाला आवडेल तर तुम्ही आकार देऊ शकता. आता आपला टक्स पॉईंट, तर आपला टक्स पॉईंट आहे 8.5 इंचावर. त्यात 1/2 इंच मिक्स करायचं. वरच्या साईडला शोल्डरच्या इथे दाबलं जातं 1/2 इंच, त्यासाठी आपण 1/2 इंच जास्त घेतलं. असं 9 इंचावर मार्किंग केलं. हुकलूक पट्टीच्या इथून आपण छातीचा 10वा भाग, आपली छाती आहे 30 इंच, त्याचा 10वा भाग 3 इंच येणार आणि त्याच्यात 1/2 इंच जास्त, असं आपण 3.5 इंचावर एक मार्क करून घेतले. तसंच खालच्या बाजूलाही 3.5 इंचावर मार्क करून घेतलं, पण ते 1/2 इंच अजून अलीकडे येऊन 3 इंचावर मार्किंग करून सरळ रेष ओढून घ्यायची. 3.5वर 3.5 घ्यायचं नाही, 1/2 इंच आतल्या साईडला येऊन जोडायचं. ते खालच्या पट्टीवर जोडायचं होतं, ते मी वरच्या पट्टीवर जोडलं, ते मी खाली जोडून घेते. या प्रकारे असं जोडून घ्यायचं. आणि आपण जो डाच घेणार आहोत तो 1.5 इंचाचा घेणार आहोत. तर 1.5 इंचावर मार्क केलं आणि वरती 1.5 इंच सरळ यायचं, तिथे एक मार्क करून घ्यायचा. हाय असं सरळ रेष ओढून घ्यायची आणि याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. तर या टक्स पॉईंटपासनं मुंड्याच्या साईडला जिथे आपला पुढच्या मुंड्याचा आकार टच होतोय तिथं आपण ते आकार व्यवस्थित देत देत जोडणार आहोत. आणि खालच्या साईडला पट्टीने एक सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्याला थोडासा गोलवा आकार द्यायचा या प्रकारे. आणि हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार. बघा किती सुंदर प्रिन्सेस कटचा आकार आला आहे. आणि हा ब्लाऊज बसतानाही अगदी व्यवस्थित एकदम मस्त बसतो.
पफ पण खूप सुंदर येतो. आता पाठीमागचा भाग या प्रकारे असा ठेवायचा, त्याची उंची चेक करायची आणि त्याच उंचीवर बरोबर या पद्धतीने असं पट्टीने जोडून घ्यायचं व्यवस्थित. इथून ब्लाऊज आपण कट करणार आहोत. आणि हुकलूक पट्टीच्या साईडला मी ह्या दोन्ही रेषांच्या मध्यभाग, या दोन्ही रेषेच्या मध्यभागी अशी रेषा ओढून घेते. या प्रकारे ना ब्लाऊज जास्त असा खालीवर होत नाही, अगदी व्यवस्थित एका रेषेत येतो. आणि आता आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार आत्ता कट करणार नाही आहोत. जेव्हा आपण स्टिचिंग करणार त्यावेळेस आपण पुढचा भाग जो जोडतो दोन्ही भाग, त्यानंतर आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करणार आहोत. तर या प्रकारे आता आपलं प्रिन्सेस कटचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेतो आहे. आत्ता पाठीमागच्या मुंड्यावरच कापून घ्यायचा ब्लाऊज कापताना. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर बाहीची कटिंग करताना घडी घ्यायची. तर घडी कितीची घ्यायची? छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. प्रत्येक मापासाठी आपण हेच वापरतो. याने अगदी परफेक्ट बाही बसते. अगदी कमी जास्त कुठेही होत नाही, अगदी व्यवस्थित बसते. आता हे आपला साधा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपण जी खालची दुमडपट्टी असते त्यासाठी आपण हे 1.5 इंच जास्तीचं घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण बाहीची उंची टाकणार आहोत. तर बाहीची उंची आपली आहे 4 इंच. तर 4 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. या साईडलाही आपण 4 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि हे सरळ रेष ओढून घेतली. आता वरच्या साईडने उंचीच्या निम्म केलं 2 इंच आणि आपलं 1.5 इंचाचं मार्जिन आहे ते असं सरळ करून घेतलं 1.5 इंच. या साईडनेही आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि बाहीचा असा व्यवस्थित आकार देऊन घेतला. या प्रकारे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. खालच्या बाजूने आपण दंडघेर आहे आपला 9 इंच, त्याच्या निम्म 4.5 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आणि आता हे जोडून घ्यायचं. आता हे आपण कट करून घेऊयात. आणि आता पुढच्या बाजूचा आकार देण्यासाठी आपण एक ट्रिक वापरतो नवीन शिकणाऱ्यांसाठी. तर ही बाही अशी उघडायची आणि या प्रकारे अशी उलटी करून 1 इंच अंतर राहील इथपर्यंत अशी ठेवायची आणि हा असा आतल्या बाहीचा आकार देऊन घ्यायचा. नवीन शिकणाऱ्यांसाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. या प्रकारे असा ठेवून घ्यायचा ब्लाऊज 1 इंच अलीकडे आणि असा आकार देऊन घ्यायचा. अगदी व्यवस्थित आणि मस्त आकार दिला जातो असा. आणि आता ही असे कट करून घ्यायचा. हा झाला आपला पुढच्या साईडचा आकार. तर ही आता आपली बाही तयार आहे. तर आपला आता हे 30 इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून तयार आहे. तर आता आपण ह्याची स्टिचिंगसुद्धा पाहणार आहोत पण पुढच्या भागात. तर माझ्या चॅनलला असेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.